रामकृष्ण. माऊलींच्या पालखीचा आज 4था दिवस. पालखी विठोबा मंदिरामध्ये पुण्यामध्ये धामधूम उडालेली आहे. पहाटेच्या वेळी माऊलींची आरती होते, पूजा होते आणि पालखी उचलून रथामध्ये ठेवली जाते. सगळे वारकरी भक्तीच्या ओढीनं पंढरपुराकडे निघालेले आहेत आणि आजचा टप्पा हा खूप मोठा आहे. पुणे ते सासवड 33 किलोमीटरचा हा सगळ्यात मोठा टप्पा आजच्या दिवशी पार करायचा आहे. त्यामुळे पहाटेच लगबग सुरू झालेली. लगबगीनं पालखी पुढे निघते आणि वानवडीला शिंद्यांच्या छत्रीपाशी येऊन थांबते. महाजी शिंद्यांची छत्री. त्या ठिकाणी माऊलींची आरती होते आणि त्यानंतर माऊली हडपसरच्या दिशेनं प्रस्थान करतात. हडपसर येईपर्यंतच दुपार उजाडते आणि दुपारी भोजनासाठी विसाव्यासाठी पालखी तिथे थांबते. पण तिथे फार वेळ थांबत नाही, कारण पुढे दिवेघाट चढून जायचं असतं. त्याच्यामुळे मग उरळी देवाची, वडकी नाला, झेंडेवाडी, पवारवाडी ही स्थानं वेगानं ओलांडत पालखी सासवडच्या दिशेनं जाते, ज्या ठिकाणी माऊलींचे धाकटे बंधू सोपानदेव यांनी समाधी घेतलेली आहे. हा, पण मात्र सोपानदेव आधीच पंढरीकडे निघून गेलेले. महाराज तिथे फक्त मुक्कामासाठी थांबणार असतात.